Different types of sedimentation tab. Depending upon nature of working, the sedimentation tanks are of following types. First, fill and draw type tank. Second, continuous flow type. Depending on shape, sedimentation tanks are also of two types. Three types: square, rectangular, and circular. Depending on direction of flow, sedimentation tanks are of two types. First, vertical type sedimentation tank, horizontal type sedimentation tank. Now, first type is depending upon nature of working and types of their tanks: fill and draw type tank and continuous flow type tanks. Fill and draw type sedimentation tank. This is the type of tank according to nature of working. Fill and draw type tank. आता यामध्ये आपण एक उदाहरण घेऊ. ही काय आपली एक टँक आहे आणि इथे इनलेट वॉल्व आहे आणि इथं काय तुमचं आउटलेट वॉल्व आहे. ओ आणि आय इनलेट वॉल्व. तर याच्यामध्ये काय केलं आहे, वॉटर काय केलं आहे, स्टोअर्ड केलेलं आहे बाय ओपनिंग इनलेट वॉल्व. मग ही वॉटर किती तासासाठी स्टोअर केलेलं आहे, हे काय तुमचं रॉ वॉटर आहे आणि या रॉ वॉटरमध्ये काय आहे तुमचं सस्पेंडेड इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत. लक्षात, हे जी की सस्पेंडेड इम्प्युरिटीज प्रेझेंट आहेत. तर आता आपण काय केलेलं आहे, हे पाणी काय केलेलं आहे, रॉ वॉटर जे आपण ह्या टँकमध्ये भरलेलं आहे. लक्षात, भरल्यानंतर काय करणार आहे, आपण हे पाणी या टँकमध्ये आपण 24 तासासाठी काय करणार आहे, स्टोअर करून ठेवणार आहे. लक्षात, जेव्हा आपण स्टोअर करून ठेवलेला असेल तेव्हा ह्या टँकचा आउटलेट वॉल्व आणि इनलेट वॉल्व हे दोन्ही काय असणार आहेत, बंद असणार आहे. लक्षात, मग इथं आपण पाणी हे किती तासासाठी स्टोअर करून ठेवले या टँकमध्ये, 24 तासासाठी. मग याचा पिरियड किती झाला, रिटेन्शन पिरियड, तर 24 तास. लक्षात, मग 24 तासानंतर आपण काय करणार आहे, 24 तासानंतर तुम्हाला असं दिसून येईल की ह्याच्यामधले जे काही सस्पेंडेड पार्टिकल होते ते तुम्हाला कसं दिसेल, ते बॉटमला जाऊन डिपॉझिट झालेलं दिसेल, म्हणजे सेटल डाऊन झालेलं दिसेल. लक्षात, मग पार्टिकल काय होतील आफ्टर 24 आवर्स. लक्षात, आपण 24 तास ह्या पाणी काय केलं होतं, ठेवलं होतं. मग 24 तासानंतर आपण इकडे बघतोय तर काय झालेलं दिसेल, आपल्या इथं जे काही सस्पेंडेड पार्टिकल होते ते काय झालेलं दिसेल, तुम्हाला बॉटमला सेटल डाऊन झालेलं दिसेल आणि इथं तुम्हाला क्लिअर वॉटर तयार झालेलं दिसेल. लक्षात, तर वरच्या भागात क्लिअर वॉटर असेल आणि इथं काय सस्पेंडेड इम्प्युरिटी इथं जमा झालेलं दिसेल. लक्षात, मग झाल्यानंतर काय करायचं, हे क्लिअर वॉटर तुम्ही काय करायचं, काढून घ्यायचं बाय युजिंग आउटलेट वॉल्व. आउटलेट वॉल्व अटे हे क्लिअर वॉटर काय तुम्ही काय करून काढून घेणार. मग काढून घेतल्यानंतर मग राहील काय, फक्त या टँकमध्ये फक्त हे सेटल स्लज राहील. आलं लक्षात, हे सेडिमेंट राहील, सेटल स्लज ॲट बॉटम ऑफ टँक. ते पण काढून घ्यायचं, म्हणजेच ते रिमूव्ह करायचं त्या टँकच्या बॉटममधून. त्याला काय म्हटलं जातं, क्लिनिंग ऑफ टँक. मग हे रिमूव्ह करण्यासाठी, हे क्लिनिंग करण्यासाठी हे तास लागतात, 7 ते 12 तास लागतात हे क्लिनिंग करण्यासाठी. लक्षात, जे काही सेटल पार्टिकल्स आहेत आपण काय करतो, रिमूव्ह करतो आहे. मग हे रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला किती तास लागतात हे क्लिनिंग करण्यासाठी, तर 7 ते 12 तास लागतात आपल्याला. आलं लक्षात, मग काय करायचं, हे 12 काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर तर आपला मग परत ही काय टँक काय करायचं असते, वर्किंग कंडिशनला पुट करायचे असते. मग एक सायकल पूर्ण होण्यासाठी आपल्याला किती तास लागले, तर हे जे काही टँक आहे हे एक पूर्ण हे क्लिनिंग करण्यासाठी सुरुवातीला किती तास आपण स्टोअर करून ठेवलं होतं, 24 तास. लक्षात, 24 तास स्टोअर करून ठेवलं होतं, ते 24 तास लागतील आपल्याला. मग
मग ते 24 तास लागतील. मग ते 24 तास झाल्यानंतर आपण काय केलं होतं, क्लिअर वॉटर काढून घेतलं. मग त्यामधलं ते जे काही स्लज होतं, जे काही सेटल डिपॉझिट मॅट पार्टिकल होते, आपण ते काढून घेतलं. मग ते काढण्यासाठी आपल्याला किती तास लागले होते? 6 ते 12 तास. कधी 6 तास लागतात, कधी 12 तास लागतात. म्हणजे ह्या 24मध्ये आपण काय ॲड करणार, हे 6 तास किंवा 12 तास ॲड करणार. म्हणजे किती होईल? 24 + 6 30 होतील आणि 24 + 12 किती होतील? तुमचं 36 होतील. म्हणजे पुन्हा आपला हे टँक वर्किंग कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी आपला जवळपास सुमारे 30 to 36 आवर रिक्वायर्ड्स आहेत. कशासाठी? पुन्हा ही जी काही टँक आहे, पुन्हा आपलं काय करायचं असते, वर्किंग कंडिशनला ठेवायची असते. आफ्टर क्लिनिंग मग टँक आपण काय करतो, फिल करतो पाण्याने. मग 1 सायकलसाठी किती टाईम लागतो? पिरियड ऑफ अबाउट 30 to 36 आवर रिक्वायर्ड टू पुट द टँक अगेन इन वर्किंग कंडिशन. पुन्हा ही टँक वर्किंग कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी 30 to 36 आवर्स रिक्वायर्ड्स आहेत. म्हणजे पुन्हा इथं एक दुसऱ्या थोडंसं तेच वर्डला रोटेशन करून विचारलं आहे ना. हिअर वन कम्प्लीट ॲक्शन ऑफ सेडिमेंटेशन रिक्वायर्ड 30 to 36 आवर्स. इथं थोडं करेक्ट करा, इथं 36 आहे, 14 नसून 36 आहेत. कारण आपण जेव्हा ह्या 24मध्ये 6 आणि 12 ॲड केल्यानंतर आपला आन्सर येऊन जाईल 30 आणि 36 येऊन जाईल. लक्षात. तर ही काय आहे? फिल आणि ड्रॉ टाईप टँक आहे. तर परत तुम्हाला एकदा समजावून सांगतो. हे टँक आहे, हे काय केलं आपण, या इनलेट वाटे इनलेट वॉल्व असणारे ह्या इनलेट पाईपवरती काय केलं आपण, वॉटर स्टोअर केलं. आणि हे वॉटर कसलं आहे? रॉ वॉटर. ह्याच्यामध्ये काय आहेत? सस्पेंडेड इम्प्युरिटीज आहेत. लक्षात. हे पाणी या टँकमध्ये कितीसाठी आपण स्टोअर करून ठेवलेलं आहे? 24 तासासाठी. लक्षात. 24 तासानंतर तुम्हाला कसं दिसेल, जे काही पार्टिकल्स आहेत तिथं बॉटमला डिपॉझिट सेटल डाऊन झालेलं दिसतील. लक्षात. पार्टिकल विल सेटल डाऊन आफ्टर 24 आवर्स. लक्षात. मग हे काय करायचं, आउटलेट वॉलवरती हे क्लिअर वॉटर तुम्ही काय करणार, इथं आउटलेट वॉल असणे काढून घेणार. मग या टँकमध्ये काय राहील तुमचं, जे सेटल पार्टिकल राहतील, मग ते पण तुम्ही काय करणार, क्लीन करून घेणार किंवा रिमूव्ह करून घेणार. आलं लक्षात. मग हे रिमूव्ह करण्यासाठी किंवा क्लीन करण्यासाठी टँक किती तास लागतात? 6 ते 12 तास लागतात. आलं लक्षात. मग हे क्लीन केल्यानंतर परत काय करायचं, याच्यामध्ये वॉटर ॲड करायचं. आलं लक्षात. म्हणजेच हे जे काही पूर्ण सायकल कंप्लीट होण्यासाठी किती तास लागले होते आपल्याला, या 24मध्ये काय केलं आपण, 6 आणि 12 ॲड करायचं. म्हणजे 24 अधिक 6 हे 30 होतील, 24 अधिक 12 किती होतील, 36. म्हणजे हे एक पूर्ण सायकल करण्यासाठी आपल्याला जो काही टाईम लागणार आहे तर तुम्हाला किती लागेल, 30 ते 36 तासच्या दरम्यान लागणार आहे. कारण जी क्लिनिंगचा टाईम आहे, कदाचित तुम्हाला काही वेळेस 6 तास लागतील. म्हणजे 24 अधिक 6 त्या केसमध्ये टोटल सायकल पूर्ण व्हायसाठी 30 तास लागतात. आणि एखाद्या वेळेस तुम्हाला क्लिनिंगसाठी 12 तास लागले असतील, तर तुम्ही काय करणार, 24 अधिक 12, तर तुम्हाला टोटल तास किती लागले ती वन सायकल पूर्ण करण्यासाठी, 36. म्हणजेच दस द पिरियड ऑफ अबाउट 30 to 36 hours required to put the tank again in working condition. This is the fill and draw type sedimentation tank. Next tank आहे continuous flow type sedimentation tank. याच्यामध्ये काय केलं आहे, वॉटर इज नॉट अलाउड टू रेस्ट. म्हणजे जे काही वॉटर आहे, तुम्ही इनलेट वॉटर घेतल्यानंतर एक स्लो स्पीडनं काय केलं जातं, ते वॉटर मूव्ह केलं जातं. लक्षात. आणि ते काय होतं, आउटलेट वॉटर निघून जातं. लक्षात. त्याला जे काही वॉटरची जी काही वेलॉसिटी आहे याच्यामध्ये, ते एकदम काय स्मॉल आहे. लक्षात. जे वॉटर आहे एकदम संत गतीने त्या टँकमधून काय असतं, वाहत असतं. मग जे पाणी ह्याच्यामधून वाहत असते वेळेस त्याची वेलॉसिटी कसं आहे, एकदम कमी असल्यामुळं ते पार्टिकल काय होतात, हे फ्लो होते वेस्ट वॉटर, ते सस्पेंडेड पार्टिकल सेटल डाऊन होतात ॲट बॉटम ऑफ टँक. म्हणजेच जे काही पार्टिकल आहे सस्पेंडेड पार्टिकल, ते टँकच्या बॉटमला जाऊन जमा होतात.
लक्षात. मग हे कंटिन्युअस फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक ह्याचे परत 2 टाईप्स आहेत. कदाचित ते हॉरिझॉन्टल डायरेक्शन या व्हर्टिकल फ्लो डायरेक्शन असे ते 2 प्रकार आहेत. लक्षात. जे की कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आहे त्याचे परत 2 टाईप्स आहेत. हॉरिझॉन्टल फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक आणि व्हर्टिकल फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक, म्हणजेच हॉरिझॉन्टल डायरेक्शन अँड vertical direction. These are the 2 types of continuous flow type sedimentation tank. आता याच्यामध्ये आपण बघू हॉरिझॉन्टल फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक. जी काही हॉरिझॉन्टल फ्लो सेडिमेंटेशन टँक असणार आहे, शक्यतो जी काही टँकचा शेप आहे तो कसा असणार आहे, रेक्टँग्युलर असणार आहे. दे हॅव मोर लेंथ ट्वाइस इज width because they need to flow more distance to settle all the suspended particle. Maximum permissible velocity in this case is 0.3 meter per second. आता हे जी काही टँक आहे लक्षात. आता अगोदर टॉप व्ह्यू काढतो मी. ही काय आहे, विड्थ आहे. मग ही लेंथ किती असणार आहे, ट्वाइस द विड्थ असणार आहे. लेंथ इक्वल टू ट्वाइस द विड्थ. लक्षात. जनरली याच्यामध्ये काय असणार आहे, जी काही लेंथ आहे ते लेंथ कसं असणार आहे, ट्वाइस द विड्थ ऑफ टँक असणार आहे. आणि ही जी काही डिस्टन्स असणार आहे हे काय असणार आहे, नेहमीच ग्रेटर असणार आहे. लक्षात. मग व्हेलॉसिटी एक डिस्टन्स जास्त असल्यामुळं हे पार्टिकल काय होतील, स्लो स्पीड असल्यामुळं काय होतील, याच्यामध्ये सेटल डाऊन होतील. आता आपण मी क्रॉस सेक्शन काढतो. हे इनलेट आणि हे आउट. हे इथून काय होतील, पार्टिकल स्लो स्पीडने चालल्यामुळं काय होतील, ती पार्टिकल सेटल डाऊन होतील ॲट बॉटम ऑफ टँक. आणि ह्याचं जी काही फ्लो डायरेक्शन आहे ते कशी आहे, तुमची हॉरिझॉन्टल आहे. काही वेळेस याच्यामध्ये तुम्हाला बपेल्स वॉल प्रोव्हाइड केलेलं दिसेल. जे काही टँक आहे या टँकमध्ये तुम्हाला काय दिसेल, काही वेळेस बपेल्स वॉल प्रोव्हाइड केलेला असेल. हे इथं तुमचं काय असेल, हे इनलेट आणि हे तुमचं इथं आउटलेट असेल. मग ह्याच्यामध्ये काय असतील, असं वॉल्स प्रोव्हाइड केलेले असतील. म्हणजे जे काही वॉटर येईल ह्याच्यावरती इथे येऊन जाईल. लक्षात. इथून पाणी आलेलं इथून जाईल, मग हे पाणी परत वर जाईल आणि वरून असं इथून मग असं ह्याच्यामध्ये जाईल. म्हणजे हे कशासाठी केलं, हे जे काही हॉरिझॉन्टल डिस्टन्स होतं त्याला इन्क्रीज करायसाठी इथं ह्याच्यामध्ये बपेल्स वॉल प्रोव्हाइड केलेला आहे. लक्षात. आणि व्हेलॉसिटी स्लो असल्यामुळं जेव्हा हे फ्लो कंटिन्यू असते वेळेस त्याच्यामधले जे काही सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत ते काय होतात, सेटल डाऊन होतात. का होतात, त्याची व्हेलॉसिटी पण कमी आहे आणि डिस्टन्स पण काय आहे, ग्रेटर आहे. मोर डिस्टन्स असल्यामुळं त्याच्यामधले जे काही पार्टिकल्स आहेत टँकच्या बॉटमला जाऊन काय होतात, सेटल डाऊन होतात. तर ही आहे तुमची हॉरिझॉन्टल फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक, जे की कंटिन्युअस फ्लो टाईप टँकाचा हा एक प्रकार आहे. लक्षात. नेक्स्ट आहे व्हर्टिकल फ्लो टाईप सेडिमेंटेशन टँक. आता याचं जे काही उदाहरण घ्यायचं झालं असेल तर हॉपर बॉटम टँक एक असते. आता याच्यामध्ये तुम्हाला जे काही हॉपर बॉटम टँक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला ही काय आहे, व्हर्टिकल डायरेक्शन किंवा व्हर्टिकल फ्लो टाईप टँक आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय केलेलं आहे, जे काही टँक आहे त्या टँकचं बॉटम कसं आहे, हॉपरसारखं आहे. हॉपर. लक्षात. एखादं फिडर जसं असतं तसं याचं एक आहे बॉटम आहे. तर पहिल्यांदा आपला सांगता आलं पाहिजे, जी काही व्हर्टिकल फ्लो टाईप टँक आहे त्याचं बॉटम कसं आहे, हॉपर टाईप आहे. लक्षात. आणि याच्यामध्ये जे काही वॉटर ह्याच्यामध्ये डिस्चार्ज करतो आहे किंवा ॲडमिट करतो आहे, तो कुठून करतो आहे, फ्रॉम सेंट्रल पोर्शन ह्या टँकचं. लक्षात. जे काही इनलेट बसवलेलं आहे तर ते कुठं बसवलेलं आहे, सेंट्रली बसवलेलं आहे. जे काही इनलेट आहे हे इथं इनलेट पाईप याच्यामध्ये इथं बसवलेलं आहे आणि हा इनलेट पाईप कुठं आहे, ॲट सेंटर आहे. जे काही टँक आहे त्या टँकच्या सेंटरला प्रोव्हाइड केलं. ही झाली तुमची दुसरी लाईन, तुम्हाला सांगता आली पाहिजे. त्याच्यानंतर जे काही वॉटर आहे
ते वॉटर काय असतं, पांगवायचं असतं, म्हणजे पसरवायचं असतं. मग त्यासाठी काय केलं जातं, इथं डिफ्लेक्टर बॉक्स बसवलेला आहे. आलं लक्षात. पांगवणीला जो काही इंग्लिश वर्ड आहे डिफ्लेक्टेड, हा लक्षात. मग इथं काय केलं, हे पाणी इकडं डिफ्लेक्ट करायचं असतं. मग त्यासाठी काय केलं, इथं डिफ्लेक्टर बॉक्स बसवलेला आहे. हे तुम्ही पाहिलं असेल, हा जो काही बॉक्स दिसतो तुम्हाला, हा बॉक्स आहे डिफ्लेक्टर बॉक्स. डिफ्लेक्टर बॉक्स, DEFLECTOR, डिफ्लेक्टर बॉक्स, BOX. हे डिफ्लेक्टर बॉक्स कुठे बसले, ॲट सेंटर. आणि कशासाठी, फॉर डिफ्लेक्टेड डाऊनवर्ड्स. आणि ती पाणी काय करायचं असतो, डिफ्लेक्ट्स करायचा असतो. जे काही वॉटर ट्रॅव्हल होतं ते वॉटर काय करायचं असतं, व्हर्टिकली डाऊनवर्ड काय करतं, ते डिफ्लेक्ट करतं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, जे काही सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते काय होतात, सेटल डाऊन होतात आणि त्या बॉटमला जाऊन करेक्ट होतात. जे काही डिफ्लेक्टर बॉक्स आहे त्याच्यामध्ये तुमचं जे काही सस्पेंडेड सॉलिड्स आहेत ते काय होतात, सेटल डाऊन होतात ॲट बॉटम ऑफ टँक. आणि जे काही सेटल स्लज असेल किंवा डिपॉझिटेड स्लज आहे ते काय केलं जातं, स्लज पंपच्या साहाय्यानं विथ हेल्प ऑफ स्लज पाईप त्यांनी काढून घेतलं जातं. आता इथं काय केलेलं आहे, जे काही सेटल मॅटर होतं ते कुठं जाऊन बसलेलं आहे, ॲट बॉटम ऑफ टँक, लक्षात. मग ह्या टँकमध्ये जे काही डिपॉझिट झालेलं जे काही स्लज आहे ते कशानं काढून घेतलं जातं, तर ह्या पाईपनं. तर ह्या पाईपला काय म्हणणार आपण, स्लज पाईप म्हणणार. लक्षात. जे जो पाईप दिसतोय त्या स्लज पाईपच्या सहाय्यानं विथ यूज ऑफ स्लज पंप, त्या स्लज पंपला काय केलेलं, ही पाईप अटॅच केलेलं आहे आणि या पाईपचा वापर करून आपण काय करतो, हे इथलं जे काही डिपॉझिटेड स्लज आहे ते काय करतो, रिमूव्ह करतो. तर याला म्हटलं जातं व्हर्टिकल फ्लो टाईप टँक म्हटलं जातं. तर हे तुमचे काय मेन टाईप्स आहेत जे की टँकचे. पहिला टाईप तुमचा होता फिल अँड ड्रॉ टाईप टँक आणि कंटिन्युअस फ्लो टाईप टँक. जे काही कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आहे त्याचं परत क्लासिफिकेशन झालेलं आहे, लक्षात. हॉरिझॉन्टल डायरेक्शन फ्लो और व्हर्टिकल डायरेक्शन फ्लो. तर इतके तुमचे जे काही 4 टाईपचं एक्सप्लेनेशन आहे, फिल अँड ड्रॉ टाईप टँक, कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आणि कंटिन्युअस फ्लो टाईपचे परत 2 टाईप्स आहेत, लक्षात. असं एकूण हे 4 टँकचंच एक्सप्लेनेशन आहे. तसं पाहायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला मेन जे काही टँक्सचे टाईप्स आहेत ते 2च आहेत, फिल अँड ड्रॉ टाईप टँक अँड कंटिन्युअस फ्लो टाईप टँक. जे काही कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आहे त्याच्यात परत 2 प्रकार आहेत, हॉरिझॉन्टल डायरेक्शन फ्लो आणि व्हर्टिकल डायरेक्शन फ्लो. जर सुरुवातीला जरी तिथं तुम्हाला ह्याच्यामध्ये भरपूर सांगितलं असेल, कुठे तुम्हाला इथं भरपूर टाईप जरी दिसले असतील पण एक्सप्लेनेशन करते वेळेस तुम्हाला फक्त 2 मेन टँक आहेत त्याचंच एक्सप्लेनेशन करायचे, ते म्हणजे फिल अँड ड्रॉ टाईप टँक आणि कंटिन्युअस फ्लो टाईप टँक. आणि जे काही कंटिन्युअस फ्लो टाईप टँक आहे ते परत त्याचे 2 क्लासिफिकेशन होतं, व्हर्टिकल डायरेक्शन फ्लो अँड हॉरिझॉन्टल डायरेक्शन फ्लो. इथं फक्त तुम्हाला इथं वेगळ्या पद्धतीनं सांगितलेलं आहे डिपेंडिंग ऑन आपण शेप. आणि व्हर्टिकल डायरेक्शन फ्लो आणि हॉरिझॉन्टल डायरेक्शन फ्लो म्हणजेच हेच तुमचं इथं ऑलरेडी कव्हर झालेलं आहे, लक्षात. हेच फक्त टाईप सांगितलेलं आहे पण एक्सप्लेनेशन हे तुमचं 2च मेन टाईपचं टँक्स आहेत ॲज अ सेडिमेंटेशन टँक.